चांगली गोष्ट अशी झाली होती त्यांच्यासाठी, की शरद पवारांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष हे दोन एकत्र येण्याला सुरुवात साधारणपणे महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी झाली. जिल्हा परिषद निवडणुकीत आपण बघितलंच, की घड्याळ चिन्हावरच दोन्ही पक्षांनी निवडणूक आता लढवलेली आहे. तर याचा अर्थ असा आहे, की आता ज्या चिन्हाच्या विरोधामध्ये लढा सुरू होता सर्वोच्च न्यायालयामध्ये, ज्या पक्षाच्या विरोधामध्ये लढा सुरू होता, आता ते सगळे वाद बऱ्यापैकी निवळलेले आहेत. आणि आता हे दोन पक्ष एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. भावनिकदृष्ट्या दोन्ही आता एकत्र आलेले आहेत. त्यामध्ये काही अडचण नाहीये. म्हणजे पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र कॅम्पेन केलं, आपण बघितलं. तो प्रचार जो होता, तो जर एकत्र ते करू शकत असतील, तर याचा अर्थ असा आहे की सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांना एकत्र यायला काही फार मोठी अडचण नव्हती. म्हणजे हे दोन पक्ष सुद्धा एकत्र यायला काही मोठी अडचण असणार नाही. आता एक मला असं दिसतं की यामध्ये शरद पवारांची भूमिका फार महत्त्वाची ठरू शकते. शरद पवार जर त्यामध्ये उतरले, शरद पवारांनी चांगल्या अर्थानं हस्तक्षेप केला, दोन्ही गटांना एकत्र घेतलं आणि मग त्यातून एक प्रक्रिया पुढे सुरू होऊ शकते, ती म्हणजे या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण करणं आणि त्यातून मग एक तगडा पक्ष उभा करणं, अशी शक्यता असू शकते. त्यामध्ये एक अडचण शरद पवारांच्या अनुषंगानं आहे, की दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हरकत नाहीये. पण भाजपसोबत जायचं नाहीये, हा शरद पवारांचा मुद्दा आहे. आणि शरद पवार भाजपसोबत गेले, तर केवळ महाराष्ट्रापुरताच नाही, देशपातळीवर हा मुद्दा चर्चेला जाईल आणि देशपातळीवर जे विरोधी पक्षांचं संघटन आहे किंवा इंडिया आघाडी जी आहे, त्या इंडिया आघाडीलाच त्यामुळे धक्का बसेल आणि ती चर्चा राष्ट्रीय स्तरावर त्या बातम्या उमटतील, की शरद पवार भाजपसोबत गेले. त्यामुळे शरद पवारांना भाजपसोबत जाणं काही फार सोयीचं आहे, असं नाही. पण हळूहळू ही प्रक्रिया सुरू होईल असं मला वाटतं. ती कधी होईल वगैरे बघितलं पाहिजे.